धमासा वनस्पतीचे फायदे, तोटे, पौष्टिक घटक, लागवड आणि आयुर्वेदातील महत्त्व. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सीताराम सावजी उतेकर आहे. माझ्या आयुर्वेदिक जडीबुटी चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या धमासा वनस्पतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. धमासा ही भारतात आढळणारी एक औषधी वनस्पती असून अनेक वर्षांपासून पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये तिचा उपयोग केला जात आहे. शरीरातील उष्णता कमी करणे, पचनक्रिया सुधारणे आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करणारी वनस्पती म्हणून तिची ओळख आहे. तथापि, कोणतीही औषधी वनस्पती डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापरावी. धमासा वनस्पती म्हणजे काय? धमासा ही कोरड्या व उष्ण प्रदेशात वाढणारी औषधी वनस्पती आहे. कमी पाण्यातही ही वनस्पती चांगली वाढते. आयुर्वेदामध्ये तिच्या खोड, पाने आणि संपूर्ण वनस्पतीचा उपयोग विविध पारंपरिक औषधांमध्ये केला जातो. ग्रामीण भागात आजही अनेक वैद्य धमासाचा उपयोग पारंपरिक उपचारांमध्ये करतात. धमासाचे प्रमुख फायदे. धमासा शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यास मदत करते, असे पारंपरिक मत आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी आणि अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. काही आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये लघवीशी संबंधित तक्रारींमध्येही तिचा उल्लेख आढळतो. यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट घटक असल्यामुळे शरीरातील पेशींना विशेष संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते. त्वचेवरील किरकोळ खाज, जळजळ आणि उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांमध्येही पारंपरिकरित्या तिचा वापर केला जातो. पौष्टिक घटक. धमासा वनस्पतीमध्ये फ्लॅव्होनॉइड्स, टॅनिन्स, फिनॉलिक संयुगे, नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स तसेच काही खनिज घटक आढळतात. हे घटक शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला सहाय्य करू शकतात. मात्र याविषयी अधिक वैज्ञानिक संशोधन सुरू आहे. धमासा कुठे आढळते? धमासा प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि इतर उष्ण व कोरड्या प्रदेशात नैसर्गिकरित्या उगवते. वालुकामय, हलकी आणि पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन तिच्या वाढीसाठी योग्य असते. त्यामुळे डोंगराळ आणि कोरड्या भागातही ही वनस्पती सहज वाढते. धमासा वनस्पतीची लागवड. धमासाची लागवड करण्यासाठी चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. बियाण्यांद्वारे लागवड केली जाते. सुरुवातीला हलके पाणी द्यावे आणि नंतर आवश्यकतेनुसार सिंचन करावे. सेंद्रिय खतांचा वापर केल्यास वनस्पतीची वाढ चांगली होते. वेळोवेळी तण काढणे आणि योग्य देखभाल केल्यास दर्जेदार उत्पादन मिळते. धमासाचे तोटे. कोणत्याही औषधी वनस्पतीप्रमाणे धमासाचाही अतिरेक टाळावा. जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटदुखी, जुलाब किंवा ॲलर्जी होऊ शकते. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि नियमित औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करू नये. डॉक्टरांचा सल्ला. धमासा ही औषधी वनस्पती असली तरी ती कोणत्याही गंभीर आजारावर हमखास उपचार नाही. ती केवळ पूरक स्वरूपात वापरावी. कोणत्याही आरोग्य समस्येसाठी पात्र आयुर्वेदिक वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आयुर्वेदिक जडीबुटी ब्लॉगिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लेखक सीताराम सावजी उतेकर, आयुर्वेदिक जडीबुटी.